क्या बात आहे, जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. किरण विणकर या आमच्या अत्यंत म्हणजे प्रतिभा संपन्न कलावंतासाठी आपण टाळ्या वाजवूया आणि त्याचबरोबर या सगळ्या वादकांसाठी आपण टाळ्या वाजवूया. किरणजी या. आणि आपण सगळे बघत आहात की इथे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री, भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचं आगमन झालेलं आहे. वेगवेगळ्या स्टॉल्समध्ये भेट देत आहेत आणि आता श्रीराम मंदिराची जी प्रतिकृती इथे तयार केलेली आहे, अयोध्येतल्या मंदिराची प्रतिकृती, तिथे प्रभू श्रीरामचंद्राचं दर्शन घेण्यासाठी म्हणून देवेंद्रजी तिथे जात आहेत आणि त्यानंतर ते मंचावर येतील. मंचावरती ते येण्यापूर्वी मी स्वप्नीलला विनंती करतो, स्वप्नील तुझ्या आवडीचं एक तरी हिंदी गाणं आता इथे व्हायला हवं. कुठलं असं जुनं हिंदी गाणं तू इथे सादर करू इच्छितोस? मला ऍक्च्युली आज खऱ्या अर्थाने दिवाळी आपण साजरी करतो असं वाटतं. एक जुना काळ आठवतोय, कारण जेव्हा अशी गाणी सादर केली जातात आणि तोच माहोल आज इकडे बघायला मिळतो, तेव्हा रिअली हॅपी की मला एक छानसं गाणं गायची संधी मिळते. मला वाटतं गाणं मी न सांगता त्याची जेव्हा चाल सुरू होईल, धून सुरू होईल, तेव्हा प्रत्येकाला कळेल की हे गाणं कुठलं आहे. आणि हीच या गाण्यांची गंमत होती की आता नवीन गाणी तुम्हाला जर म्युझिक वाजलं तर कळत नाही कुठली गाणी आहेत, पण जुनी गाणी तुम्हाला आठवायची, कळायची. येस, जोरदार टाळ्या स्वप्नीलसाठी. मी आता इथे अभिलाष शाहजीला इन्व्हाइट करतो आणि अशीच जुनी काही छानशी गाणी त्याचं एक छोटीशी मेडली आपल्या समोर सादर करतो. एकदा जोरदार टाळ्या अभिलाष शाहजी. अभिलाषा शेल्लम स्वप्नीला साथ देण्यासाठी येते, तिच्यासाठी जोरदार टाळ्या.
ओ जाने तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ तो चैन आ जाए, जरा पास आओ तो चैन आ जाए। ओ हसीना जुल्फों वाली जाने जहां, ढूंढती है काफिर आंखें किसका निशान। ओ हसीना जुल्फों वाली जाने जहां, ढूंढती है काफिर आंखें किसका निशान। महफिल महफिल है शमा फिरती हो कहाँ, महफिल महफिल है शमा फिरती हो कहाँ। अरे काम आ जाएगी सर्द आहें मेरी, तुम किसी राह में तो मिलोगे कहीं। अरे इश्क हूँ मैं कहीं ठहरता ही नहीं। मैं भी हूँ गलियों की परछाई, कभी यहाँ कभी वहाँ, सामने से कुछ हो जाता है मेरा ही जादू जमा। ओ हसीना जुल्फों वाली जाने जहां, ढूंढती है काफिर आंखें किसका निशान। ओ हसीना जुल्फों वाली जाने जहां, ढूंढती है काफिर आंखें किसका निशान। महफिल महफिल है शमा फिरती हो कहाँ, महफिल महफिल है शमा फिरती हो कहाँ। आणि या सगळ्या वाद्यवृंदासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आणि मी महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यावं. बोले राम सगोप तब भय बिन होए न प्रीत, विनय न मानत जल्दी जड़ गए 3 दिन बीत। बोले राम सगोप तब भय बिन होए न प्रीत, 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 भय बिन होए न प्रीत। हरे राम 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 राम, हरे राम 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 राम। ओ त्रिभुवन में सर्वत्र तुम्हीं विस्तार कौन नापे, तुम क्रोध में जब आ जाओ तो ब्रह्मांड सकल कांपे। तुम्हें जावे त्रिपुरारी गावे महिमा तुम्हारी, तुम हो दिव्य सकल गुण धाम, नीलवर्ण धनुधारी। आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व, अत्यंत हुशार, कुशाग्र, कलासक्त, कलाप्रेमी असे नेते देवेंद्रजी फडणवीस यांचं मंचावरती आगमन झालेलं आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया, त्यांना शुभेच्छा देऊया. आपल्या अत्यंत व्यग्र अशा वेळापत्रकातून सुद्धा वेळात वेळ काढून ते खास वरळीमधील आपल्या सगळ्या सामान्य जनतेला भेटण्यासाठी आलेले आहेत, त्यांच्याशी संवाद साधायला आलेले आहेत. आपले नेते, आपले साहेब आज वर्डीला आलेले आहेत.
मी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो, दीपावलीचा सण आहे, आपल्याला शुभेच्छा द्यावी. मंगलजी, कालिदासजी या ठिकाणी अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम आयोजित करणारे मिहीर आणि संपूर्ण आमची टीम आणि उपस्थित सर्व गायक, त्यांच्यासोबत असलेला वाद्यवृंद, भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे अतिशय सुंदर गाण्याचा कार्यक्रम सुरू होता आणि सुरांमध्ये असुर म्हणून या ठिकाणी मी आपल्यामध्ये उभा आहे. पण मी केवळ आपल्याला दीपावलीच्या शुभेच्छा देण्याकरता आलोय. खऱ्या अर्थानं ही दिवाळी 2 वर्षानंतर मोकळा श्वास घेत आपण सगळे साजरं करतो आहोत. खरं आहे ना? बरोबर आहे ना? मला अतिशय आनंद आहे की मिहीरजी असतील, प्रभाकर शिंदेजी असतील, या सगळ्यांनी मिळून मराठमोळा दीपोत्सव या ठिकाणी आयोजित केला. मराठी माणसाकरता दिवाळी हा एक असा सण आहे जो प्रत्येकाच्या हृदयाच्या जवळ आहे. आणि म्हणूनच आपल्या सरकारनं देखील या दीपावलीच्या निमित्ताने प्रत्येक व्यक्तीला दीपावली साजरी करता यावी म्हणून 100 रुपयामध्ये आनंदाचा शिधा 4 वस्तू प्रत्येकाच्या घरी पोचवण्याचा प्रयत्न केला आहे. साखर, चना डाळ, तेल आणि रवा हा 100 रुपयात आपण लोकांपर्यंत नेतो आहोत. कारण प्रत्येकाची दिवाळी ही गोड झाली पाहिजे, ती चांगली झाली पाहिजे असा आपला प्रयत्न आहे. आणि मला विश्वास आहे की आज दीपावलीच्या निमित्ताने जो उत्साह मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात पाहायला मिळतो आहे, हा उत्साह आता कधीच कमी होणार नाही. हा उत्साह वाढतच राहील. हा प्रयत्न आपण सगळे मिळून करूया. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. ही दिवाळी आपल्या सर्वांकरता सुखाची, समृद्धीची, आरोग्याची, ऐश्वर्याची जाओ आणि आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करणारी जाओ ही ईश्वराची प्रार्थना करतो, प्रभू श्रीरामाची प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देत माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आपण इकडे देवेंद्रजी. रोज एक लकी ड्रॉ काढतो आणि प्रेक्षकांमध्ये एक मानकरीला एक बाईक भेटतो आणि 10 गृहिणींना आपण पैठणी देतो. तर आज आपले शुभ हाताने बाईकचा लकी ड्रॉ आपण काढणार आहोत. आज मोटरसायकल ज्याला मिळणार आहे तो भाग्यवान विजेता अधिक भाग्यवान आहे, कारण त्यांचं नाव काढणारे आहेत महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस. आणि म्हणूनच कोण आहे हा भाग्यवान विजेता? काढू? तुमची सगळ्यांची आज्ञा आहे. हात वर करून सांगा. नक्की काढू? खालपासनं काढतो एकदम, नाही तर वरचे येतात. तळागाळात कोण आहे ते पाहू आपण. तळागाळापर्यंत पोहोचलेले आपले आदरणीय नेते आहेत. वाचू? आणि लकी इथे नसेल तर दुसरी चिठ्ठी काढू. लकी पाहिजे ना इथे? लकी पाहिजे मैदानात. बघू किती लकी आहे. प्राप्ती प्रमोद बिर्जे. प्राप्ती प्रमोद बिर्जे यांना
ही बाईक मिळते त्या विजेतीचं नाव आहे प्राप्ती प्रमोद बिर्जे आलेले आहेत. कुपन नंबर 1726. 1726 प्राप्तीताई इथे येत आहेत. आहेत, कार्यकर्त्यांना आहेत. विनंती आहे की त्यांना या इथून इकडे घेऊन या. या. 1726 प्राप्ती प्रमोद बिर्जे. कुपन ठेवा. या प्राप्तीताई या. आणि आज प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद प्राप्ती बिर्जे यांना मिळालेला आहे आणि दोन्ही कुपन जुडलेले आहेत, त्यामुळे त्याच खऱ्या विजेत्या आहेत. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. जोरदार टाळ्या होऊ द्या की प्राप्तीताईसाठी. आता संगीत चालू राहणार आहे आणि 10 वाजता 7 गृहिणींना भेटणार आहे पैठणी. कुठेही जायचं नाहीये. साहेब देवेंद्रजी आपला सत्कार करायचे. देवेंद्रजी. आरती पुगावकर, दीपक पाटील, दीपक सावंत, अर्जुन मेघे, आपले सर्व स्थानिक पदाधिकारी, संतोषजी यांना विनंती करतो देवेंद्रजींचा मां मुंबादेवीची एक मूर्ती देऊन सत्कार करावा. सुखकारी दुखहारी तुम पे जाऊं बलिहारी करो भक्ति तुम्हारी निष्काम नीलवर्ण दानोधारी प्रभु अवध बिहारी तुमसे बड़ा है तुम्हारा नाम. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. वरळी गडांकडनं सन्मान स्वीकारतायत आपले आदरणीय देवेंद्रजी फडणवीस. मनपूर्वक धन्यवाद. आपण जोरदार टाळ्या वाजून देवेंद्रजींना शुभेच्छा देऊया. टाळ्यांचा कडकडाट थांबता कामा नये. आता पुन्हा एकदा वेळेचं गणित लागणार आहे, कारण आपल्याला अजून काही गाणी सादर करायची आहेत आणि त्यासाठी आपले कलाकार तयार आहेत. मी जोरदार टाळ्यांच्या गजरात पुन्हा इथे मंचावरती आमंत्रित करतोय आपली लाडकी गायिका अभिलाषा चेल्लम हिला. आपण ज्या प्रकारे उत्साह दाखवलेला आहे, हा उत्साह अजून 15-20 मिनिट आपल्याला ठेवायचा आहे, कारण आज इथे आपण बघतो आहोत मराठमोळ्या वेशभूषेतली कुटुंब इथे बसलेली दिसत आहेत. रोज अशा कुटुंबांबरोबर आमचे परीक्षक संवाद साधणार आहेत आणि त्यातल्या एका कुटुंबाला मिळणारे मारुती ऑल्टो कार, दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्या कुटुंबाला मिळणार आहे एथर इलेक्ट्रिक बाईक आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्या कुटुंबाला मिळणार आहे होंडा ऍक्टिवा. त्यामुळे अशी कुटुंब इथे बसलेली आहे, त्यांच्याबरोबर परीक्षक मंडळ संवाद साधतंय. 10 गृहिणींना आपण पैठणी देणार आहोत, त्यापैकी 3 गृहिणींना आपण पैठणी दिलेली आहे. अजून 7 गृहिणींना आपल्याला पैठणी द्यायची आहे. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते मोटर बाईक ज्या भाग्यवान विजेतीला मिळालेली आहे तिलाही ती किल्ली आपण सुपूर्द केलेली आहे. आणि आता पुढच्या सांगीतिक कार्यक्रमाकडे वळूया. अभिलाषा चेल्लम तयार आहे. जोरदार टाळ्या अभिलाषासाठी.